म्हसवड पंढरपूर महामार्गावरील तांदूळवाडीजवळ भीषण अपघात घडला होता. पंढरपुरातल्या बावचे कुटुंबातील 8 जण अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेत. देवदर्शनावरून परत येत असताना काळानं या कुटुंबावर घाला घातलाय. पंढरपुरातील मूळचे अनिल नगर परिसरात राहणारे सध्या पंढरपूरच्या इसबावी परिसरातील वाल्मिकी नगरमध्ये वास्तव्यास असलेले बावचे कुटुंब. हसता खेळता संसार, सुखी परिवार. मात्र याच सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली. रविवारी म्हसवडच्या सिद्धनाथाचं दर्शन घेण्यासाठी हे कुटुंब निघालं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि नातेवाईक मिळून 15 जण एका पिकअपमधून देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र तांदूळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही पिकअप थेट रस्त्यालगतच्या पाण्यानं भरलेल्या विहिरीमध्ये कोसळली आणि यामध्ये बावचे कुटुंबातील 5 सदस्यांसह 8 जणांचा मृत्यू झालाय, तसेच 7 जण जखमी झालेत. अपघाताच्या वेळी प्रत्यक्षदर्शी इरफान मुजावर यांनी प्रसंगावधान राखत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केल्याने काही जणांचे प्राण वाचवता आले. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली. पूजा अमोल साकोरे वय वर्षे 23, आरव अमोल साकोरे वय वर्षे 8, पूजा बालाजी बावचे वय वर्षे 27, समर्थ बालाजी बावचे वय वर्षे 6 महिने, अश्विनी संदीप बावचे वय वर्षे 27, संस्कार संदीप बावचे वय वर्षे 14, संस्कृती संदीप बावचे वय वर्षे 14 आणि आजी इंदुबाई दशरथ बावचे वय वर्षे 60 अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री मृत्यू पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मध्यरात्रीनंतर उशिराने या सर्वांच्या पार्थिवावर पंढरपुरातील गोपाळपूर रोडच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शांततेत व शोकाकुल वातावरणामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले. सर्वात दुर्दैवी म्हणजे कालपर्यंत लहान मुलांनी भरलेलं बावचे कुटुंबाचं घर आता ओस पडलंय. घरातील 6 सदस्य काळानं हिरावल्याने आता घरात फक्त 2च सदस्य उरलेत. संपूर्ण कुटुंबाचे अंत्यसंस्कार झाल्यावर बावचे कुटुंबातील दोन्ही भाऊ आता आपल्या आजोळी गेलेत. नियतीनं घातलेल्या क्रूर घाल्यानं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असून अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच भावना प्रत्येकजण व्यक्त करताना आढळून येत होतं.